तर आज आहे माझ्या मामाच्या गावची यात्रा. ही या नाही तिथं आत गेलाय त्या मामाची. हा पण मामा आहे माझा एक सेकंड मामा. येस, मी याला सेकंड मामा बोलवतो. जरा तिकडं की. तर त्यासाठी मटण आणलंय. आज पाहुणे घरी जेवायला येणार आहे. तुम्ही सकाळी पाहिलं मामा धार काढत होता ते बोलताना सकाळी पहाट. तर आता हा मामा. तर हे पाहता मटण. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे मधुरा. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे माझ्या मामाच्या गावची यात्रा. त्यासाठी हे पहा काय काय चाललंय. मामा काय करताय? हाय. इंटरेस्ट नॉट इंटरेस्टेड. मम्मी आज काय? तर आज आहे भाळवणीची यात्रा, म्हणजे माझ्या माहेरची यात्रा आहे. त्यासाठी रात्री काय होतं बरं, रात्री हे होतं गणरात होती. रात्री गणरात होती. आणि आता आज आहे ते मटण आहे, म्हणजे कंदुरी असते. घरटी बोकड असतात. तर आम्ही पण आत्ताच बघा दर्ग्यातून बोकड वगैरे लावून आणले आणि आता ते बारीक करायचं काम चालू आहे. तर त्यासाठी हा माझा आहे मावस भाऊ. तुम्ही बघू शकता. त्याचं नाव आहे बंडू मामा. नाही, महेश नाव आहे. पण सगळे त्याला लाडाने बंडू मामा बोलवतात. आहा, पण लाजतायतलंय. तर हे 16 ते 17 किलोचं बोकड आहे. तर हे इझिली होऊन जातं. तर आपण तुम्हाला आम्ही बंडू मामा हा कसा रेसिपी बनवतोय बोकडाची तर आपण बघूया. तर फ्रेंड्स एक मिनिट बघा, ही तुम्हाला एवढं दिसतंय पण इकडे या एकदा. अजून मटण आहे बघा, अजून भरलंय. अजून आहे इथं. एकटा विचार करणार मामा. ही दरवर्षी यात्रा असते आणि आम्हाला हे बोकड घ्यावंच लागतं कंदोरी म्हणून. तर भरपूर पाहुणे वगैरे येतात. हे आहेत माझ्या मम्मीचे आजोबा. पप्पा. हे आहेत मम्मीचे पप्पा. हो. काय तर बोला की. तर आज आहे आमच्या गावची यात्रा. हा बोला. हा, आज आमच्या गावची जत्रा आहे. तर कोण भाळवणीचं असेल तर नक्की जेवायला या. तर मस्तपैकी गणेश पाटील यांनी बोकड आणले. बोला की बाबा. काय बोलतोय मी, कोण आहे माणूस कसला आपल्याला काय माहिती. व्हिडिओ काढते. हा बोला. गावाचं नाव काय तुमच्या? आमचं गावाचं नाव भाळवणी, खानापूर तालुक्यात, सांगली जिल्ह्यात, इट्या शहराजवळ. आणि आमच्या गावाला येरळा नदी आहे. वडा मोठा आहे, कॅनेल आहे टाकारीचा. पाण्यात प्रमाण भरपूर आहे. आज काय तुमच्या गावाला? भरपूर पिकते ती. आज काय गावाला तुमच्या? आणि आमच्या गावची शिवळीची दारू जास्त प्रसिद्ध आहे. पण आमच्या गावाला गुरं ढोर बरीचशीच आहे ती. जमतंय म्हणजे कामाला होता माणूस. अजून आणि इस्टेट स्टँड पाशी आमचं घर आहे. आमच्या घराच्या समोर स्टँड आहे. डांबर रस्ता आहे, रूल करून झालेला आहे. बाबा बाहेर बघून सांगते ते काय काय. कुस्त्याचं मैदान आमच्या दारासमोरच आहे. तमाशा वगैरे कवाल्या आमच्या दारासमोरच असते. ती रात्री गंधरात बियंड सुद्धा आपल्या दारातच वाजत होता. एवढं बोलतो आणि माझं भाषण पुरं करतो. वा 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 वा. क्लॅप 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 क्लॅप. टाय वाजा. वा मस्त मस्त. तर चला, तर मग आता आपण मटणला हळद मीठ लावून घेऊया.
टाकी अजून निधन झालंय वाट मोठं करतोय. बस तर मित्रांनो आपलं मटण एकदम छान असं चिरून झालेलं आहे. त्याला मीठ आणि हळद लावलेली आहे एकदम मस्त की. आणि ते कांदा चिरायची प्रोसेस चालले. आणि आत मुलं खेळत आहेत. हा नाही मगाशी म्हणली की मामी बोलायला मम्मी मामाच्या हात पिवळं झाले ते बघा. आहे का नाही. अहो जोडीला कोण त्रास असली पिवळं कसं करायचं. एकट्यानंच पिवळं कसं करायचं. मामा या वर्षी तरी आम्ही तयारच आहे की नाही. आत मुलं खेळत आहेत. अंधारे बाटे काय काय यात सगळं टाकले आणि मेंदू आते आणि ही काय ते भांड्या चिटकवायचं असतं पातेला. हे आहेत आजचे आमचे आचार्य. आचार्य नमस्कार. तर हा आहे निवद. साहित्य हे नैवेद्य काढलाय साईडला आणि हे मटण आहे. यात काय काय ते जरा. तर हे आहे निवद 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 निवद. तर आता ते हळद आणि मीठ लावून ठेवले आणि आता कांदा चिरतोय आणि थोड्या वेळाला आता फोडणी देणार आहे. तर फोडणी देताना आपण बघूया. येस. कशाला नाही तिकट आपल्या इथे वहिनी काढायचं सांगितलं. ते धुतलंय ना असं सोडलं. मला काय माहिती भाऊजी धुतले का होय. काय हो दोन आणले. लय जाड आहे बाई त्यांना येत नाही. मामा ते पडलं. आधी पडली खेळून चिंतनच झालं मधुरा तिकडून हळूच पाणी. तर मित्रांनो आता मटण टाकायची प्रोसेस चालू झालेली आहे. मस्त इथे मटण गेलं. आता काय उपयोग मोठं तर आता ओपलाय ठेवलंय मटण. आता मस्त पैकी आता मटण आपण ओपलाय करायचं. पण हल्ली कोण आता चूल वापरतं. हल्ली आता शिगडी सिस्टीमच निघाले सर. फ्रेंड्स आपले फायनली शिजलाय. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर माझी मम्मी आलेले पंडू मम्मी. मस्त असं आपलं आता मटण शिजले आपलं. तर आपण आता हे आता साईडला काढून घेऊ.
आडवं करायचं असतं. फ्रेंड्स आपल्या फायनली झालाय तर तो शिजलाय करेक्ट. तर मग आपण याला बघू काय काय. हो तुम्ही पाहू शकता कसं शिजलाय. नीता बंटू मामा शिवानी जॉम्बी आणि आपल्याला शिवानी पकडणार बघ. शिवानी नाही शिवन्या. शिवन्या मित्रांनो आता मटण काढायचं चाललंय. वाव मस्त असं शिजलं. गार पाणी घे त्यात बघायचं. नाही शिजले. स्वरा काय बघते. तर आपण आता सुक्क करून घेऊया अगोदर. ठीक आहे आता या आपण पाहूया सुक्क कसं करतायत. मसाला तर आता सुक्क करायची प्रोसेस चालू झाली. 5-6 किलो ठेवला पाहिजे. एक काम कर काढून लागतं. तर आता तेल वतलं मित्रांनो त्यात टाकायचं. तर मित्रांनो त्यात आता तेल वतलं आणि आता हा मसाला वतायचा चाललाय. वरचा काढल्यावर अंदाज लागतोय रे. तेवढ्यात कमी बसणार. तुझं तू बसलं असतं नाही 5 किलो होईल. नाही ती आपण पाणी उकळतो ना. मग ह्या गच्च भरून ठेवूया रे. हा गच्च भरून ठेव. फ्रीजमध्ये पण बसतं. उद्या पण बऱ्यापैकी येते निघायला. ते अर्ध पातेल मोठं अर्ध पातेल. रस्सा सगळंच करायचा ना. राहील का? मग तुम्ही परत 6 किलोचा रस्सा करणारच की तुम्ही. आता सुक्क करायचं चालेल. कोथिंबीर टाकली. हा टाक वरनं टाकली तरी चालतं. ती काय आहे हा टाक सगळं नको टाक. तर हा आहे गरम मसाला. तर आपण सगळा नाही टाकणार थोडाच टाकणार आहोत. बस बस. आपण हा सगळा मसाला असा भाजून घेऊया. बस बस. बाळा तिकडं उभा राहा. मा पप्पा खोळ तिकडं उभा राहून काढ. पप्पा खोळ जा मैदानात. हां कर. अरे मग ते हे होतं हलवा येत नाही. आता टाकले की तुम्ही दिली लागतं ते नंतर टाकायचं.
कशाचं फोटो काढते कशाचं नाही मटणाचं फोटो फायनली आपलं आता इथलीच कोण गावात काय हो